चला तर मैत्रिणी, आज आपण कुरकुरीत कांदा भजी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवलेला आहे, हळद, धना पावडर, लाल मिर्च पावडर, जिरे आणि हा घरचा मसाला, मीठ, कोथिंबीर, बेसन पीठ आणि हा कांदा थोडा कापल्यानंतर मीठ टाकून त्याला थोडंसं धुवून घेऊन पिळून घेतलेलं आहे आणि यामध्ये सोडा पण टाकायचा, कोथिंबीर। आता हे आपण सर्व एकत्र करणार आहोत। मीठ टाकले आणि हे आपले सर्व मसाले यामध्ये एकत्र करणार। मीठ टाकल्यानंतर कांद्याला पाणी सुटते, आपलं बेसन आणि आपली कोथिंबीर चांगलं बारीक करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकायचं याच्यात, एकदम नाही टाकायचं। आपल्याला जाडसर पीठ पाहिजे, आपल्याला एकदम पातळ नाही, जास्त पातळ पण नाही, जास्त जाडसर पण नाही। यात ओवा पण टाकलेला आहे चोळून। आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे आपल्या तापलेल्या तेलात हे आपली भजी सोडायची। लोखंडी कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपले कांदा भजायचं एक टाकायचं। आपलं तेल जरा थोडं मीडियम गॅस करायचं, जास्त तापलेलं तेलात पण नाही, वरून भाजतात मध्ये भाजत नाही। असे हे आपले कुरकुरीत कांदा भजी। सोनेरी कलर आलेला आहे। हे आपल्या कुरकुरीत कांदा भजी तयार झाले की आपण टोमॅटो सॉस हिरवी मिरची बरोबर खाऊ शकतो। तेल घेतलं
आपण हिरव्या चटणी बरोबर टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकतो.